हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? माझा आज पहिला ब्लॉग बनवतोय मी आदिशक्तीच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या प्रेमाने. बघायला गेलं तर माझे एवढे सबस्क्रायबरसुद्धा नाही. जोपर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत मला नीट नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला टाकता येणार नाही. मी माझ्या याच्यामध्ये तुम्हाला वैद्यकीय सल्ला, मेडिसिन, एक्झामिनेशन, पेशंट कसे बघायचे तेही तुम्हाला सांगेल. हाऊ टू टॅकल विथ द डिझीज हे सुद्धा तुम्हाला मी सर्वांना एक्सप्लेन करून सांगणार आहे. पण माझे सबस्क्रायबर फक्त 28च आहेत आणि तुम्हाला नीट माहिती आहे यूट्यूबवरती आपल्याला 1000 सबस्क्रिप्शन, त्याच्यापेक्षा जास्त 1 मिलियनपर्यंत लोक जातात. तुमचं प्रेम असंच लाभू द्या आदिशक्तीच्या आशीर्वादाने. आता माझ्या लेकरांचं मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. हा आमचा मनोबाबा आहे. हा आमचा एकदम सोन्यासारखं लेकरू आहे. खूप मस्तीखोर आहे, एकदम मस्ती, सतत मस्ती चालू असते त्याची. ठीक आहे, तुम्हाला आता बघायला गेलं त्याची एक बेस्ट फ्रेंड आहे, ती सुद्धा मला पप्पा म्हणते. ते तुम्हाला बघायचं ती कोण आहे? पापा मेरे बारे में भी कुछ बोलना. पापा पापा मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलू की मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये बोलू? मला नीट सांगा तुम्ही. ओके, मी मराठीमध्ये आणि अशा प्रकारे मनोबाबाची नाही का चाललेली आहे. मनोबाबाची मम्मी तिथं किचनमध्ये पाव गरम करते. पावभाजी आम्ही आणलेली आहे. आज इतकं शॉपिंग झाली. आज बघा घरामध्ये इतका नाही का पसारा पडलेला आहे. हा सर्व पसारा आम्हाला आवरायचा. आई आमची आदिशक्ती आहे, घरामध्ये विराजमान आहे आमच्या. ठीक आहे, बघायला गेलं तर आज आम्हाला इतकं थकून गेलो. आज आम्ही बाबाचे कराटे क्लासेस होत. तू काय करतोयस मनोबाबा? मी अभी ना दुसरं पॅकेट फुटतोय. हो का? ओके. मला सुद्धा पप्पा जे भाजी बनते पप्पा मला सुद्धा तुमच्याकडे घे ना. मला लेग पीस घे, चिकन घे, नाही तर नाही भेटलं तो उंदीर आण. पण मला काहीतरी खायला घे, नाही तर मला खेळायला घे, नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही. डोक्यावर करायला लागतो यांचा. बघायला गेलं ते स्कूबीचा लाड करायला लागतो. मनोबाबाचा लाड केला तर स्कूबी नाराज होते आणि स्कूबीचा लाड केला मनोबाबा नाराज होतो. आता तर मला तर दिवाळीची चिंता आहे. बघायला गेलं तर दिवाळीमध्ये यांना दोघांना आता स्कूबीला काय ड्रेस घ्यायचा बघायला गेलं नाही तर ती काय तिचं म्हणणं आहे की मला एकदम छान ड्रेसेस पाहिजे. आणि मनोबाबाचं तर दुनियाच वेगळी. बघायला गेलं तर त्याचे आतापासून फटाके सुरुवात झाले. आम्ही गेलो होतो फटाके आणण्यासाठी, पण ते फटाके आता बघा हे जे आहे हे टिकले आहेत. हे असे गन्समध्ये जे टिकल्या टाकतात हे टिकल्या इतके चांगले नाही आहेत. बघायला गेलं त्याच्यामध्ये जे असतं ना, जे बारूद जे म्हणतो आपण, जे एकदम फायर पाहिजे. पहिले खूप चांगल्या क्वालिटीचे येत होते, आता अजिबात चांगल्या क्वालिटीचे नाही. पण काय लेकरांची आवड असते. आणि त्याच्यावरती प्राईज मेन्शन नाही आहे. ह्या कवरवरती बघायला गेलं तर प्राईज मेन्शन पाहिजे, याच्यावरती प्राईजचा मेन्शन नाही आहे. आणि ते त्यांच्या आवाजच्या सव्वा किंमती लावतात. पप्पा पप्पा इथंच बंद करतो आहे. म्हणून बाबाचे आरामात चाललेले गाणं. दिवाळीचं इतकं छान दाखवणार फटाके, कपडे, काय काय वस्तू